कुणाचा सुगंधापरी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. काव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा. झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा. हे जाणत्या जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. काव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. सुगंधापरी दरवळावा. सुगंधापरी दरवळावा. त्या गाण्यामध्ये थोडा अर्थ आहे की सर खरोखर चंदनच आहे, चंदनासारखे ते झिजलेले आहेत. कारण त्यांनी जे कष्ट काढले ना ती त्यांची स्टोरी सांगतात. आम्ही अक्षरशः त्या दिवशी रडलो वगैरे. ती स्टोरी सांगितली ना मला इतकं वाईट वाटतं की मी जेव्हा पण विचार करताना म्हटलं यांच्या वाट्याला कधीच वाईट येऊ नये. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांना जे वाटतं ते होऊ दे. त्यांना काय खावंसं वाटतंय, कुठे जावंसं वाटतंय. मी त्यांना नेहमी विचारते की सर तुम्ही मूवीला जाता का, सर तुम्ही मॅडमला वेळ देता का, सर तुम्हाला स्वतःला वेळ मिळतो का. म्हणजे मला खूप त्यांची काळजी वाटते आणि खूप फ्रेंडली रिलेशन आहे यांच्याशी. आज माझं वय काय त्यांचं वय काय पण एवढे फ्रेंडली आहेत की मी घरातल्या गोष्टी पण त्यांना सांगतो इझिली. म्हणजे मला काही वाटत नाही त्यांना सांगायला. आणि फ्रेंडली आहे. दुसरं म्हणजे ते स्वतःच सांगतात की माणसाने जमिनीवर राहावं. त्यांच्याकडे इगो ही गोष्ट बिलकुल नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. आणि ह्याच्यासाठी हॅट्स ऑफ त्यांच्या मॉमला पण आहे. कारण त्या मॉममुळे ते आहे की त्यांनी मगाशीच सांगितलं की मी हमेशा पूछती हूँ की कैसे है वो करके. थँक्यू सो मच.